हॅलो फ्रेंड्स, आयटीआय प्रिन्सिपलच्या सिलेबसच्या कॉन्टेक्स्टमध्ये डिस्टन्स एज्युकेशन हा एक महत्त्वाचा पार्ट राहू शकतो. त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला 4 जनरेशन्स जे आहेत डिस्टन्स एज्युकेशनच्या त्या समजून घेणं गरजेचं आहे. फर्स्ट जनरेशन जे आहे त्याला करेस्पॉन्डन्स मॉडेल म्हणलं जाते. त्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर डिस्टन्स एज्युकेशन कोर्समध्ये फक्त प्रिंट मटेरियल तिथे प्रोव्हाइड केलं जात होतं, राईट. फक्त पुस्तकं दिले जात आहेत, त्याला करेस्पॉन्डन्स मॉडेल आपण म्हणतोय. दॅट वॉज दी फर्स्ट जनरेशन. सेकंड जनरेशन जे होतं, सेकंड जनरेशनमध्ये बेसिकली काय झालं तर या मॉडेलमध्ये आपल्याला एक एनहान्समेंट बघायला मिळाली, ज्यामध्ये आपण मल्टीमीडिया मॉडेल त्याला म्हणू शकतो. इन विच अपार्ट फ्रॉम दी प्रिंट मटेरियल तिथे ऑडिओ व्हिडिओ टेप्स देखील प्रोव्हाइड केल्या जाऊ लागल्या. थर्ड जनरेशन जे आलं, थर्ड जनरेशन मध्ये त्याला आपण म्हणतो टेली लर्निंग मॉडेल. इन विच जे ऑडिओ व्हिडिओ लेक्चर्स जे प्रोव्हाइड केले जात होते ते आता लाईव्ह ब्रॉडकास्ट केले जाऊ लागले. आणि त्यासोबतच आपण बघतो की देअर वॉज लाईक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग काइंड ऑफ फॅसिलिटी ऑल्सो. आणि जेव्हा फोर्थ जनरेशन बद्दल आपण बोलतो त्याला फ्लेक्सिबल लर्निंग मॉडेल देखील म्हणलं जाऊ शकते. इन विच दी इंटरॅक्शन between the students and faculties it became more prominent. आणि जे मल्टीमीडिया ऑलरेडी जे एस्टॅब्लिश झालेलं होतं बाय दिस टाइम ते आता अजून जास्त इंटरॅक्टिव्ह झालं आणि इथे कम्प्युटर मेडिएटेड लर्निंग प्रोव्हाइड केली जाऊ लागली. सो दीज वेर दी फोर जनरेशन्स ऑफ युअर डिस्टन्स एज्युकेशन विच विल बी हायली इम्पॉर्टंट फॉर युअर आयटीआय प्रिन्सिपल एक्झामिनेशन. थांबू आपण. थँक्यू.